नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये सायली जी आहे ती देवळात आलेली असते। ती देवी आईसमोर तिचे सगळे चुक सांगत असते। ती म्हणत असते, देवी आई मी चुकले, परंतु माझं तिथल्या माणसांवर अर्जुन सरांवर खूप खरं प्रेम आहे असं सायली देवी आईसमोर हात जोडून म्हणत असते आणि विनवणी करत असते। देवी आईला तिने केलेल्या सगळ्या चुका सांगत असते। सायली म्हणते, माझं चुकलं असेल परंतु माझं अर्जुन सरांवर खरं प्रेम आहे आणि घरातल्या सगळ्या माणसांवर, पूर्ण आजीवर, कल्पना आईवर, सगळ्यांवर माझं खूप प्रेम आहे असं सायली देवी आईला म्हणत असते। आता तेवढ्यात तिकडून प्रतिमा आत्या येते। प्रतिमा आत्याला पाहून सायली जोरात हंबरडा फोडते आणि प्रतिमा आत्याच्या गळ्यात जाऊन पडते आणि नॉनस्टॉप ती बोलत असते की पूर्णाजी कशा आहे, कल्पना मावशी, कल्पना आई कशा आहे, अर्जुन सर कसे आहेत, हे नॉनस्टॉप ती बोलत असते। त्यामुळे आता तिला खूप दम लागलेला असतो। तर प्रतिमा आत्या म्हणते, हो हो सगळे बरे आहे, तू शांत हो आधी। आता प्रतिमा आत्या विचारते की सायली तुझं खरंच अर्जुनवर प्रेम आहे का? तर सायली म्हणते, हो माझं खरंच अर्जुनवर प्रेम आहे प्रतिमा आत्या, आणि अर्जुन सरांचं पण माझ्यावर आहे। तर प्रतिमा आत्या म्हणतात की खरंच अर्जुनचं तुझ्यावर प्रेम आहे का? तर सायली म्हणते, हो त्या दिवशी ते मला तेच सांगत होते, तेवढ्यात कल्पना आईचा फोन आला आणि त्यामुळे आम्हाला घरी जावं लागलं, परंतु सर पण तेच सांगत होते की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे। खरंच आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, तुम्ही सगळेजण आम्हाला समजून घ्या। आता प्रतिमा आत्या जी आहे ती सगळ्यांच्या विरोधात जाऊन सायली आणि अर्जुनचं लग्न लावून देणार आहे। त्यामुळे आता ठरलं तर मग ही मालिका बघायला रंजक वळण येणार आहे। त्यामुळे तुम्हाला ही मालिका आवडते का? सायली अर्जुनची जोडी आवडते का? ते कमेंटमध्ये नक्की